मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन मराठी वर्गात मी तुमची मराठी शिक्षिका तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज मी हे नाही विचारणार की तुम्ही कसे आहात, कारण मला माहित आहे की नूतन वर्षाच्या आगमनाने सन 2021च्या आगमनाने तुम्ही सर्व खूप आनंदी आणि उत्साहित आहात, कारण नवीन वर्ष घेऊन आलाय सर्वांसाठी सर्वोत्कृष्ट भेटवस्तू, ती म्हणजे कोविड-19 वॅक्सीन। तर ही वॅक्सीन सर्वांसाठी उपयुक्त ठरावी, आपल्या वैज्ञानिकांचा प्रयोग व परिश्रम यशस्वी व्हावा, ह्या शुभकामनेसह मी प्रस्तुत करीत आहे आजचा सुविचार तुमच्या मोबाईल स्क्रीनवर। विद्यार्थी मित्रांनो, आजचा सुविचार आहे, एक साधा विचार सुद्धा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा। विद्यार्थी मित्रांनो, या सुविचाराचा अर्थ आहे की आपला विकास साधायचा असेल तर सतत शिकत राहा, वाचत राहा, निरीक्षण करत राहा, कारण शिकण्यामुळे, वाचण्यामुळे, निरीक्षणामुळे आपल्याला नवीन अनुभव, नवीन विचार मिळतात आणि हे विचार आपल्या मनावर प्रभाव टाकतात आणि हे विचारच आपले आयुष्य उजळवू शकतात। एक साधा विचार सुद्धा आपल्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतो, पण ते विचार सुविचार असायला पाहिजे। स्वतःचे कल्याण करायचे असेल तर दुविचाराला स्वतःपासून दूर ठेवणे गरजेचे आहे। माणसाचे माणूसपण त्याच्या विचार प्रक्रियेत आहे। चांगले विचार सकारात्मक प्रगतिशीलतेकडे नेणारे, आनंद निर्माण करणारे आणि जीवन समृद्ध करणारे असतात। विद्यार्थी मित्रों, आज का सुविचार है कि एक साधारण विचार भी हमारे जीवन में प्रकाश ला सकता है। अतः नए नए विचार प्राप्त करते रहिए। नए नए विचार प्राप्त करने के लिए वाचन करो, निरीक्षण करो, कुछ नया सीखो, पर याद रखो, ये विचार दुर्विचार नहीं, कुविचार नहीं, बल्कि सुविचार होने चाहिए, क्योंकि सुविचार ही हमारे जीवन को प्रगतिशीलता की तरफ ले जाते हैं, आनंद व समृद्धि प्रदान करते हैं। म्हणून चांगले विचार मिळवत राहा, तुमचे ज्ञान वाढवत राहा, जीवनात खूप 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 प्रगती करा, यशस्वी व्हा, ह्या सदिच्छेसह मी प्रारंभ करीत आहे आजचा घटक। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती तुमच्या ह्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 26। ह्या पाठाचे नाव आहे आमचे चुकले, अर्थात हमसे गलती हो गई। स्क्रीन पर भी आपको माफी मांगने के लिए जुड़े हुए हाथ दिखाई दे रहे होंगे, तो चलिए देखते हैं किससे गलती हो गई है व क्या गलती हो गई है। पाठ क्रमांक 26 में आमचे चुकले। मुलांनो, स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसत असणार। ह्या चित्राचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या। हे चित्र कुठल्या जागेचं आहे? बच्चों, चित्र का निरीक्षण कीजिए और बताइए। ट्रेन मध्ये था। हा रेल्वेचा डब्बा है ना? एकदम परफेक्ट आंसर दिया आप लोगों ने, हा रेल्वेचा डबा आहे। बरं, दुसरा प्रश्न ऐका, डब्यातील प्रवासी काय करीत आहेत?
बसले आहेत. बसले आहेत. आणखीन नीट बघा, नीट आणि पहा. सर्व काय काय खातात ते. हो, ते काहीतरी खात आहेत. संत्रे खात बरोबर. आहेत. हा, आणि खाऊन काय करत आहेत? खाली कचरा टाकतात. बरोबर, कचरा ते खाली फेकत आहेत. छान. चला, आता मी पाठाचे वाचन करीत आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करीत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा, संत्री खात होते. टरफले, साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. टरफले, साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या. गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी, आमचे चुकले, क्षमा करा. मुलांनो, मी आता हा धडा वाचलाय ह्या स्लाइड वरचं. आता मी एक एक लाईन वाचून तुम्हाला ह्याचा अर्थ सांगते. एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. एक बार साने गुरुजी रेलवे से प्रवास कर रहे थे, यात्रा कर रहे थे. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा, संतरी खात होते. उनके पड़ोस में, उनकी बगल में जो यात्री बैठे थे, प्रवासी बैठे थे, वे शेंगा और संतरी खा रहे थे. शेंगा का मतलब है मूंगफली. शेंगा यानी मूंगफली. और संतरी का मतलब आपको पता ही है. संतरी का क्या मतलब है? संतरी मतलब फल है ना. कौन सा फल है ये? संतरी यानी कौन सा फल? संतरा. हाँ, संतरा खा रहे थे. ऑरेंज. हाँ, ऑरेंज. बरोबर. म्यूट करा मुलांनो. टरफले, साली खाली टाकत होते. वे कचरा नीचे फेंक रहे थे. टरफले और साली. बच्चों, हम मिले जुले रूप में कहते हैं कचरा, लेकिन हमारी मराठी भाषा में जो कड़क कचरा होता है उसे टरफले कहते हैं. जैसे मूंगफली का छिलका कड़क होता है, बादाम का छिलका कड़क होता है, उसे क्या कहेंगे? टरफले. हाँ, इसी प्रकार से अखरोट का भी छिलका कैसा होता है? कड़क, तो वो टरफले कहलाएगा. और साली, साली मतलब गीला कचरा. जैसे ऑरेंज का जो छिलका है वो साली में आता है. आपने एप्पल खाया, एप्पल का छिलका भी किसमें, क्या क्या कहेंगे मराठी में? उसको भी साली. हिंदी में दोनों को मिला के कचरा कहा जाता है, लेकिन मराठी में सूखे कड़क छिलके को टरफले कहते हैं, और जो गीला कचरा होता है, उसे गीला जो फलों का या सब्जियों का छिलका होता है उसे साली कहते हैं. आपको साली शब्द सुन के बस जीजा की साली याद आई होगी, पर यहाँ पे इस शब्द साली का मतलब है फलों का या फलों का छिलका. ठीक है, आगे बढ़ते हैं. वो खा करके सब नीचे फेंक रहे थे बच्चों. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. टरफले, साली गोळा केल्या. उनका जब खा के हुआ, जब वो खा चुके, गुरुजी ने देखा कि अब ये सब खा चुके हैं, इनके पास कुछ भी खाने के लिए नहीं बचा है, तो उठे और उन्होंने कचरे को इकट्ठा किया. कागदात बांधून ठेवल्या. गुरुजी आपल्या जागेवर बसले.
उस कचरे को इकट्ठा करके उन्होंने कागज में पुड़िया बना ली उसकी, हाँ, और अपनी जगह पे आकर बैठ गए. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही. ये जो प्रवासी खा रहे थे, जिन्होंने खाने के बाद छिलका सब जमीन पे फेंक दिया, कचरा जमीन पर फेंक दिया, उन्होंने देखा कि एक इंसान उठा, एक व्यक्ति उठा, एक प्रवासी उठा, उसने उन्हीं का फेंका हुआ छिलका एक कागज में उठाकर बांधा. फिर भी उन प्रवासियों को जरा भी खराब नहीं लग रहा था, शर्मिंदगी नहीं महसूस हो रही थी कि अरे हमने खा के फेंका और दूसरा कोई उठा रहा है. वो वैसे ही बात अपनी जारी रखे थे. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला. बाद में अगले स्टेशन पर बच्चों एक प्रवासी, एक यात्री उस डिब्बे में चढ़ा और साने गुरुजी को देखते ही उसने झुककर नमस्कार किया. यानी वो जो प्रवासी चढ़ा होगा बच्चों, वो भी कोई प्रभावशाली इंसान होगा, यानी जिसका नाम होगा, जिसे लोग जानते होंगे, हाँ, ऐसा इंसान था. तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली. जब इस प्रभावशाली या कोई नेता होगा, यानी ऐसा कोई इंसान वो रहा होगा जो जन जन में लोकप्रिय होगा, लोग उसे जानते होंगे, और ऐसे इंसान ने जब साने गुरुजी को प्रणाम किया, ये प्रवासी मंडली नहीं जानते थे कि जिसने कचरा उठाया वो साने गुरुजी हैं, हाँ, उनको लगा ये तो कोई यात्री है, प्रवासी है, हमारे जैसा ही है, यात्रा कर रहा है. लेकिन जब उन्होंने देखा कि यह इंसान अभी साने गुरुजी को झुककर प्रणाम कर रहा है, तो चौंक गए कि अरे ये कौन है जिसको इन्होंने प्रणाम किया. त्यांनी चौकशी केली. चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले. तो उन प्रवासियों ने सबसे पूछा, भाई ये कौन है, हाँ. तब उन्हें पता चला कि जिन्होंने उनका खाकर फेंका हुआ कचरा उठाया वो और कोई नहीं बल्कि साने गुरुजी हैं. तो वो लोग एकदम परेशान हो गए. ते सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा. वो सब बहुत शर्मिंदा हुए. कौन? जिन्होंने कचरा नीचे फेंका था, खाने के बाद संतरा और शेंगदाने का छिलका नीचे फेंका था, वो एकदम बहुत शर्मिंदगी महसूस करने लगे. उन्हें अब खराब लग रहा था, हाँ. और उन्होंने गुरुजी से कहा कि गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा. गुरुजी हमसे गलती हो गई, क्षमा कीजिए. चुकले मतलब गलती हो गई. स्लाइड पाहूया. गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणारा. गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो. गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. तो गुरुजी ने बहुत ही विनम्रता से कहा कि मैं कौन आपको क्षमा करने वाला. गाड़ी में हम सभी लोग बैठते हैं, प्रवास करते हैं. गाड़ी स्वच्छ रखना यह हम सभी की जिम्मेदारी है. यह गाड़ी गंदी ना हो, इसीलिए मैंने इसे स्वच्छ किया, क्योंकि हमारे उतरने के बाद भी और यात्री इसमें आकर बैठेंगे. हम जब बैठे तब तो गाड़ी साफ थी और हमने इसे गंदा कर दिया, तो आगे जो यात्री इस पर चढ़ेंगे उन्हें असुविधा होगी, हाँ. यह सोचकर गुरुजी ने सब कचरा उठा लिया था. अशी ही गुरुजींची वृत्ती. आपल्या जीवनात कोणतेही काम त्याने कधीच हलके मानले नाही. ऐसे थे साने गुरुजी, यह था उनका स्वभाव. अपने जीवन में उन्होंने किसी भी काम को हल्का या छोटा नहीं माना. तो बच्चों, यह था आज का पाठ, आमचे चुकले. या पाठात काही कठीण शब्द आलेले आहेत. चला आपण शब्दार्थ पाहूया.
मुलांनो, मी शब्द वाचते आणि तुम्ही उत्तर द्या. शब्द मी वाचणार आणि अर्थ तुम्ही वाचा. एक, चुकले. गलती हो गई. गलती हो गई. गलती हो गई, बरोबर. दूसरा, एकदा. एक बार. एक बार. तीसरं, एक शेजारचे. बार. परोसते. ओके. शेंगा. शेंगा. फली. टरफले. सूखा छिलका. ठीक है. छिलका. टरफले मतलब सूखा छिलका. मैंने अभी पाठ समझाते वक्त आपको बताया था ना, टरफले यानी सूखा छिलका. मूंगफली का छिलका, बादाम का छिलका, अखरोट का छिलका, ये सब कड़क जो छिलके हैं इन्हें टरफले कहते हैं. साली. हाँ, फलों के जो छिलके होते हैं उन्हें साली कहते हैं. वो गीला छिलका. ओके, चला पुढचे स्लाइड बघूया. गोळा केल्या. इकट्ठा किया. इकट्ठा किया. खंत. अफसोस. वाकून. झुककर. झुककर. चमकली. चौंक गए. चौकशी. पूछताछ. पूछताछ, जांच पड़ताल. हाँ, चौकशी मतलब पूछताछ या जांच पड़ताल. कळले. पता चला. पता चला. चला, बरोबर. तर तुम्हाला कळलं ना हा धडा. हो. हाँ, देखिए, कळले शब्द का मैंने प्रयोग किया कि तुम्हाला पण कळलं ना हा पाठ. समझलं ना. हाँ, कळले मतलब पता चलना, समझना. खजील. शर्मिंदगी. सर्वांचीच. सभी की. जवाबदारी. जिम्मेदारी. जिम्मेदारी. घाण. जिम्मेदारी. अस्वच्छ. गंदा. अस्वच्छ, गंदगी या गंदा. हाँ, गंदा. वृत्ति. स्वभाव. हाँ, स्वभाव. वृत्ति, स्वभाव. हल्के. हाँ बच्चों, हल्का का मतलब हिंदी में कम वजन है ना, ऐसा होता है. कम वजन, लाइट वेट. लेकिन मराठी में हलके म्हणजे कमतर, छोटा, हीन या निम्न. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील गुरुजींचे नाव काय आहे? साने गुरुजी. शाबाश. इसका मतलब है आपने पाठ को अच्छी तरह से सुना. हाँ, साने गुरुजी. तर चला पाहूया कोण होते साने गुरुजी. साने गुरुजी. साने गुरुजी हे मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता होते. त्यांचे पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने आणि आपण ह्यांना ओळखतो साने गुरुजी ह्या नावाने. साने गुरुजी का पूरा नाम क्या था बच्चों? पांडुरंग सदाशिव साने. यानी इनका अपना नाम था पांडुरंग, सदाशिव इनके पिताजी का नाम और साने इनका सरनेम. ठीक है, तो साने गुरुजी का नाम था पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी. आपको पता ही है बच्चों कि बहुत से लोग हमें हमारे सरनेम से आवाज देते हैं, सरनेम से पुकारते हैं. हाँ, जैसे मिश्रा जी, गुप्ता जी, है ना. और अगर सर हैं तो मिश्रा सर, गुप्ता सर. इसी प्रकार से साने गुरुजी, इनका पूरा नाम था पांडुरंग सदाशिव साने और लोग इन्हें साने गुरुजी के नाम से जानते थे. साने गुरुजी बच्चों स्वतंत्रता सेनानी भी थे. स्वतंत्रता संग्राम में इन्होंने बढ़ चढ़कर हिस्सा लिया था, सक्रिय सहभाग लिया था.
पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा जन्म दापोली तालुक्यातील पालगड येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला, माध्यमिक शिक्षण दापोली औंध येथे झाले. त्यानंतर ते पुण्याला गेले. तेथे BA ची पदवी घेऊन मुंबई विद्यापीठाची MA ची पदवी त्यांनी संपादन केली. अमळनेर येथील प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक व वसतिगृह प्रमुख म्हणून काम केले. ये बच्चों शिक्षक थे, साने गुरुजी पढ़ाते भी थे और हॉस्टल में ये वसतिगृह प्रमुख भी थे, मतलब हॉस्टल के मुख्य थे. मुलांनो, स्क्रीनवर साने गुरुजींचे चित्र पहा. तुम्ही सांगू शकता का की हे त्यांचे चित्र कशावर आहे? बच्चों, स्क्रीन पर आपको साने गुरुजी का चित्र दिख रहा होगा. क्या आप पहचान सकते हैं यह चित्र किस पर है? साइड में देखिए, ऐसा लगता है कहीं से फाड़ा गया है इसको या कहीं पे चिपकाया जाता है. कुछ आइडिया है? चला मी सांगते. हा चित्र आहे डाक तिकटवर, टपाल तिकटावर. मतलब बच्चों, साने गुरुजी इतने विख्यात थे, ऐसे उन्होंने कार्य किए थे कि भारत सरकार ने उनके नाम का डाक टिकट बनाया. आप देख सकते हैं साने गुरुजी, भारत, इंडिया और उनका नाम अंग्रेजी में भी लिखा हुआ है. यह टिकट जब हम बाहर चिट्ठी भेजते हैं, लिफाफा भेजते हैं, तो बच्चों उस पे हमें टिकट लगाना होता है और भारत सरकार ने साने गुरुजी के सम्मान में यह टिकट जारी किया था. स्लाइड पाहूया. लहान मुलांच्या बालमनावर चांगल्या संस्काराची बीज पेरली जावीत म्हणून गुरुजींनी विपुल लेखन केलं. आपल्या आईवर त्यांचं अत्यंत प्रेम होतं हे त्यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातून आपल्याला कळतं, जाणवतं. श्यामची आई या पुस्तकातून त्यांनी आपल्या आईच्या सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत. साने गुरुजींचे मन अत्यंत भावना प्रधान आणि संवेदनशील होते. त्यामुळे आईने ज्या सद्भावना त्यांच्यात रुजवल्या त्याची वाढ त्यांच्यात वेगाने झाली. बच्चों, बचपन में बाल मन में जो संस्कार के बीज बोए जाते हैं वही जिंदगी भर प्रतिफलित होते हैं. इसलिए साने गुरुजी ने श्यामची आई यह पुस्तक लिखी. साने गुरुजी के मन में भी उनकी माँ द्वारा बोए गए संस्कारों के विचारों के बीज उनकी पुस्तक श्यामची आई में प्रतिबिंबित होती है. बच्चों, श्यामची आई यह पुस्तक आप भी अवश्य पढ़ना. आपको ऐसा लगेगा कि कहीं न कहीं यह आपकी और आपकी माँ की भी कहानी है. यह पुस्तक हिंदी में भी उपलब्ध है. YouTube पर इस पुस्तक पर आधारित श्यामची आई यह फिल्म भी आप देख सकते हैं. साने गुरुजी अत्यंत भावना प्रधान थे, संवेदनशील थे. वे भी हर बालक की तरह अपनी माँ से बहुत प्रेम करते थे. एक बार जब श्याम के पैर में गंदा लग गया, कचरा लग गया, तो श्याम अपने आप को गंदगी से बहुत बचाने लगे. तब श्याम की माँ ने कहा, श्याम, पायांना घाण लागू नये म्हणून एवढा जपतोस, तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. माँ ने कहा कि श्याम, पैर में गंदगी न लग जाए इसलिए तुम इतनी सावधानी बरत रहे हो, वैसे ही मन में भी मैल न बसे इसके लिए भी सावधान रहना. माँ के मुख से निकले इस विचार को श्याम ने अर्थात पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी, इन्होंने अपना जीवन मंत्र बना लिया. इस विचार ने श्याम के जीवन की दिशा ही बदल दी. याद है ना बच्चों, आज का अपना सुविचार भी यही है की एक साधा विचार सुद्धा तुमचं आयुष्य उजळवू शकतो.
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा. तर आईच्या तोंडाचे ह्या शब्दाने, ह्या विचाराने साने गुरुजींचे आयुष्य उजळवले, प्रदीप्त केले. विद्यार्थी मित्रांनो, तयार व्हा, कारण आता आपण सोडवणार आहोत ह्या पाठातील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. मी प्रश्न वाचते, तुम्ही उत्तर वाचा. प्रवासी काय खात होते? प्रवासी संत्रा खात होते. हा, जरा स्क्रीनवर पहा मुलांनो, उत्तर आहे. नीट वाचून उत्तर द्या. प्रवासी संत्रा खात होते. शेंगा. शेंगा. हाँ, फिर से पढ़िए बच्चा. प्रवासी शेंगा खात होते. प्रवासी शेंगा संत्री खात होते. पुन्हा बोल बेटा. प्रवासी शेंगा संत्री खात होते. गुड, छान, व्हेरी गुड. टीचर. हाँ, टीचर, बोलो बेटा. वो पहले का लेने थे ना स्क्रीनशॉट. पहले का स्क्रीनशॉट लेने का है. अच्छा, आपको ना बेटा ये सब वीडियो आपके टीचर्स भेज देंगे, ठीक है? आप YouTube पे जाके वीडियो देख सकते हो. अभी मैं अंत में आपको सब सूचना दूंगी, ठीक है? प्रवाशांचे खाणे झाल्यानंतर गुरुजींनी काय केले? उत्तर. प्रवासाचे खाणे झाल्यानंतर गुरुजीने टरफले साली गोळा करून कागदात बांधून ठेवले. छान, खूप मस्त वाचलेस तू बेटा. की प्रवाशांचे खाणे झाल्यानंतर गुरुजींनी टरफले साली गोळा करून कागदात बांधून ठेवले. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत आपली कोणती जबाबदारी आहे? उत्तर. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवत ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी ही घाण करू नये व दुसऱ्यांना घाण नाही करू देऊ नये. छान, ओके. मी एकदा पुन्हा उत्तर वाचते की सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी स्वतःही घाण करू नये व दुसऱ्यांनाही घाण करू देऊ नये. यानी सार्वजनिक स्थान पर स्वच्छता रखना यह हमारी सामाजिक और नैतिक जिम्मेदारी है. और इसका पालन हम कैसे कर सकते हैं? न स्वयं गंदगी करें, न किसी और को गंदगी करने दें. प्रश्न क्रमांक 2. तर काय झाले असते? साने गुरुजी रेलवेच्या डब्यात नसते. इस प्रश्न का अर्थ है बच्चों, क्या हुआ होता, तब क्या हुआ होता अगर साने गुरुजी रेल्वे के डब्बे में ना होते? सांगा मुलांनो, जर साने गुरुजी त्या रेल्वेच्या डब्यात नसते तर काय झालं असतं? प्रवासी काय करत होते? संत्री आणि शेंगा खात होते आणि त्यांची साली आणि टर्फले खाली फेकत होते. आणि जर साने गुरुजी तिकडे नसते तर काय झालं असतं? घाण झालं असतं पुणे ट्रेनचा डब्बा. हा, आणि कचरा तिथेच राहिला असता. हो ना? हो. चला ह्याचं उत्तर पाहूया. साने गुरुजी रेल्वेच्या डब्यात नसते तर टर्फले साली तसेच डब्यात पडून राहिले असते, है ना? कोणी साफ केलं नसतं. हो, जेव्हा आगगाडी यार्ड मध्ये गेली असते आणि तिकडे सफाई कर्मचारी येऊन ते साफ केले असते, तेव्हाच तो डबा साफ झाला असता. नाहीतर ती साली, ती कचरे तसेच तिथे राहिले असते. दुसरं पाहूया. टर्फले टाकणाऱ्या प्रवाशांनी साने गुरुजींना ओळखले नसते. टर्फले
त्या प्रवासी साने गुरुजी ओळखले नसते. हाँ, तो क्या हुआ होता? जिन्होंने कचरा फेंका था, अगर उन्होंने साने गुरुजी को न पहचाना होता तो क्या होता? बताइए, अगर उन्होंने गुरुजी को न पहचाना होता तो क्या होता? वो उतर जाते डब्बे से, उनको कोई भी फर्क नहीं पड़ता, है ना? लेकिन साने गुरुजी थे वहां पे, तो क्या हुआ? उन्होंने साने गुरुजी को जब पहचाना तो उन्हें फिर क्या महसूस हुआ बच्चों? कचरा उन्हें शर्मिंदा होना। हाँ, उन्हें शर्मिंदगी महसूस हुई, और अगर उन्होंने नहीं पहचाना होता तो उन्हें शर्मिंदगी नहीं महसूस होती, उन्हें कभी एहसास नहीं होता कि उन्होंने कोई गलत कार्य किया है. चला उत्तर पाहूया. टरफले टाकणाऱ्या प्रवाशांनी साने गुरुजींना ओळखले नसते तर सार्वजनिक जागा अस्वच्छ करण्याच्या वाईट सवयीची त्यांना लाज वाटली नसती. अगर वो साने गुरुजी को न पहचाने होते तो सार्वजनिक स्थान को अस्वच्छ करने की जो उनकी गंदी आदत थी, खराब आदत थी, उसे लेकर कभी भी उनके मन में कोई भी शर्म या लाज नहीं रहती. हाँ, त्यांना म्हणजे कोणाला लाज वाटली नसते? त्यांना म्हणजे कोणाला लाज वाटली नसते? प्रवाशांना. कोणाला लाज वाटली नसती? प्रवाशांना. हा, चला हे पहा. प्रश्न क्रमांक 3. सार्वजनिक ठिकाणी कचरा करणारे लोक पाहिल्यास तुम्ही काय सांगाल? सार्वजनिक स्थान पर कचरा करने वाले लोगों को देखकर आप क्या कहेंगे? देखिए यहाँ पे ये लोग खा रहे हैं और कितना कचरा फैलाए हैं. हा, सार्वजनिक स्थान ठिकाण म्हणजे ते ठिकाण जे सर्वांसाठी असते, जसे बस स्थानक, रेल्वे स्थानक, आगगाडी, सरकारी हॉस्पिटल, बस, शाळा इत्यादी स्थळे. हा, खाली दिलेलं स्थान पण हे सार्वजनिक स्थान आहे, कारण हे आगगाडीच्या डब्यातील स्थान आहे. तर ह्या डब्यातील प्रवासी काय करीत आहेत? खात आहेत आणि फेकत आहेत. तुम्ही ह्यांना काय सांगाल? आप इनसे क्या कहेंगे बच्चों? ऐसा देखेंगे कचरा तो करू नका. कचरा करू नका. अगदी बरोबर, पण प्रेमाने सांगा हा. भांडण करू नका त्यांच्याशी. चला पाहूया. हा, आता ह्या चित्रातच पहा, कार मधून ही बाई कचरा सडकवर फेकत आहे. असं नाही आहे की कचरा फक्त अडाणी आणि गरीब लोक करतात, तर श्रीमंत आणि सुशिक्षित लोकही सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकताना आढळतात. तर अशा लोकांना विनम्रपणे आपण सांगूया की कचरा फेकू नका. आपण सांगूया त्यांना, कचरा हा कचरा पेटीतच टाका. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून शहराचे विद्रुपीकरण थांबवा, याने शहर को गंदा करना रोकिए. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करा, आपली जबाबदारी ओळखा, असं आपण त्यांना विनम्रपणे सांगूया. चले, मुलांना दिलेल्या चित्रावर एक घोषवाक्य लिहिलंय, वाचा ते. इस चित्र पर आप एक घोषवाक्य लिखा गया है, पढ़िए उसे. थोड़ी सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण. हो, थोडी तरी ठेवा. ओके, थोडी तरी ठेवा जाण, सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण. प्रश्न क्रमांक 4. आपला वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल? या प्रश्नाचे उत्तर खाली दिलेल्या चित्रात आहे. पहिल्या चित्रात मुले वर्गाची साफसफाई करीत आहेत व दुसऱ्या चित्रात शाळा परिसर स्वच्छ करीत आहेत. तर तुम्ही सर्वप्रथम पहिल्या चित्राचे निरीक्षण करा व सांगा, वर्गाची साफसफाई कशी कराल? चांगली कराल. चांगली म्हणजे काय करायचं आपण? खिडक्या, दरवाजे, टेबल, खुर्ची, बाक हे सर्व झाडून पुसून काढायचं आहे ना. आणि कचऱ्याचा जो डबा आहे ते देखील साफ करायचं. ते डबा रिकामा करायचं आणि साफ करायचं.
आता दुसऱ्या चित्राचे निरीक्षण करा व सांगा शाळा परिसर कसे स्वच्छ करणार। विद्यालय के जो आसपास का परिसर है इसे कैसे स्वच्छ करेंगे, साफ करेंगे। झाडू झाडू मारून। हा, झाडू मारून, अगदी बरोबर। हा, आणखीन काय करू शकतो आपण आपली शाळा सुंदर बनवण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी? काय करू शकतो का? आपण वृक्षारोपण करून आपल्या शाळेला आणखीन सुंदर विचार बनवू शकतो, सुंदर बनवू शकतो। फळ्यावर सुंदर सुंदर विचार लिहू शकतो हा, आणि वर्गात छान छान चित्रे लावून आपल्या वर्गाची सजावट करू शकतो। मुलांनो, तुमच्या ह्या पाठात 2 उपक्रम दिलेला आहे, त्यातील एक उपक्रम आहे संत गाडगे बाबा यांनी ग्राम स्वच्छतेविषयी केलेल्या कामाची माहिती मिळवा। मुलांनो, संत गाडगे बाबा हे स्वच्छता अभियानाचे जनक होते। म्हणजे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्याचे कार्य सर्वप्रथम संत गाडगे बाबा यांनी केले। त्यांनी सर्वांना हात फिरवाल तेथे स्वच्छता हा स्वच्छतेचा मूल मंत्र दिला। तोच धागा पकडून महाराष्ट्र शासन यांनी इसवी सन 2001 मध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले। विद्यार्थी मित्रांनो, चिंध्यांपासून बनवलेला पोशाख, डोक्यावर खोपराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू दुसऱ्या हातात मडके, असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व होते गाडगे बाबा। गाडगे बाबा हे एक थोर समाज सुधारक, समाज प्रबोधक व कीर्तनकार होते। लोक त्यांना गाडगे महाराजही म्हणत। संत गाडगे महाराजांचा पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते। त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर हे होते। गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाज सुधारक होते। दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य ते व्यतीत करीत होते। संपूर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करायची। संत गाडगे महाराज संपूर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करायची, घाण साफ करायची आणि त्याबद्दल 4 घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील घाण साफ करण्याकरिता कीर्तन करायचे। त्यातून समाज प्रबोधन करायचे, समाज कल्याणाचा प्रचार करायचे। आपल्या कीर्तनात ते संत कबीर दासांच्या दोह्यांचे देखील उपयोग करत। बच्चों, दिन भर संत गाडगे बाबा गांव-गांव जाकर गांव में से गंदगी को, अस्वच्छता को दूर करते थे। उसके बदले में रूखा सूखा गांव वालों से मांगकर खाते थे और रात में अपने कीर्तन के द्वारा, भजन के द्वारा लोगों के मन का कचरा साफ करते थे। कीर्तन में से वो बोलते थे कि पत्थर में नहीं मनुष्य में देव है। पोथी पुराण मंत्र तंत्र पर, चमत्कार पर विश्वास मत करो। गाडगे बाबा ज्याही गावात प्रवेश करत ते लगेच गावातील नाल्या आणि रस्ते स्वच्छ करत आणि स्वच्छता झाल्यानंतर गावकऱ्यांना गाव स्वच्छ झाल्याबद्दल शुभेच्छा देखील देत। गाडगे बाबा हे संतांमधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते। त्यांचं कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे। आपल्या कीर्तनातून सामाजिक दांभिकपणा, रूढी परंपरा यावर ते टीका करत। समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगे बाबा देत। गाडगे बाबा म्हणजे एक चालती बोलती पाठशाला।
मुलांनो, पुढचं स्वाध्याय आहे, हे चित्र पहा व वर्णन करा. तुम्ही चित्राचं निरीक्षण करा. मी तुम्हाला प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नांचे उत्तर द्या. मुलगा कचरा पेटीत काय टाकत आहे? कचरा. मुलगा कचरा पेटीत काय टाकत आहे? कचरा, घाण. मुलगी काय करीत आहे? झाडू काढत आहे. हो, झाडू काढत आहे, बरोबर. खाली बसलेला मुलगा काय करीत आहे? झाडूच्या समोर सुपली ठेवली आहे त्याची. हा, तो मुलगा कचरा गोळा करीत आहे. या स्वच्छता उपक्रमाचे निरीक्षण कोण करीत आहे? शिक्षक. शिक्षक, गुरुजी है ना. गुरुजी पाहत आहेत कि कौन काय करत आहे. आप लोगों से हम कहते हैं ना बच्चों कि आप जो कुछ भी कक्षा में करते हो सब पर हम ध्यान देते हैं और आपको उस पे मार्क्स मिलता है. तर गुरुजी पण काय करीत आहेत? निरीक्षण. मला सांगा की ते मुले स्वच्छता करीत आहेत, की परिसर स्वच्छता आहे की वर्ग स्वच्छता आहे? परिसर. बरोबर, ही परिसर स्वच्छता आहे. छान. हा, चले. मुलांना, खरं पाहिलं तर स्वच्छता हा नियम नसून सवय असायला हवी. स्वच्छता ही हमारी आदत का एक अंग होना चाहिए, हमारा संस्कार होना चाहिए. सार्वजनिक स्वच्छतेची सुरुवात वैयक्तिक स्वच्छतेपासून होते. प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर स्वच्छ भारत संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास वेळ लागणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण स्वच्छतेची सवय स्वतःला लावा व जे लोक साफसफाई करतात म्हणजे आपले सफाई कामगार यांनाही सन्मान द्या, प्रोत्साहित करा. स्वच्छतेची धडे शिकवण्यात, समाज प्रबोधन करण्यात घोषवाक्य महत्वाची भूमिका बजावतात. तर चला काही घोषवाक्य पाहूया. या घोषवाक्यात ही तुमच्या वयाची मुलगी काय म्हणत आहे? मम्मी पापा यू टू. हा, मम्मी पापा यू टू ही शाळकरी मुलगी आहे, शाळेत जाणारी मुलगी आहे. आणि ती काय म्हणत आहे की मम्मी पापा तुम्ही पण काय करा. इथे बघा 2 कचऱ्याचे डबे ठेवलेले आहेत, आठवतं का? हिरव्या रंगाच्या कचऱ्याच्या डब्यात कोणता कचरा टाकायचा? सुका. नाही, ओला. हिरव्या रंगाच्या कचऱ्याच्या डब्यात ओला कचरा टाकायचा, म्हणजे संत्री, भाजीचे जे कचरे निघतात ते. आणि निळ्या रंगाच्या कचऱ्याच्या डब्यात सुका कचरा टाकायचा. बरोबर. हे घोषवाक्य वाचा. स्वच्छ शहर आनंदी शहर. हो, शहर अस्वच्छ असणार तर डासांमुळे रोगराई पसरेल. डास मतलब मच्छर. लोक आजारी पडणार, आजारी लोक दुखी असणार, ते कधीच आनंदी असणार नाही. तर आपले गाव, शहर, जिल्हा, राज्य, देश जर आनंदी ठेवायचं असेल तर सर्वांनी काय करायला हवं? स्वच्छ ठेवायला पाहिजे, शहर स्वच्छ ठेवायला पाहिजे. अगदी बरोबर. छान मुलांनो. हा, स्वच्छतेला कार्य नव्हे तर सवय बनवा, आदत बनाइए उसे. अर्थात स्वच्छता को कार्य मत समझो, उसे अपनी आदत में शामिल करो. हे घोषवाक्य वाचा. साफ सफाई करूया, बिमारी सफाई करूया, बीमारी हटवूया. बरोबर, साफ सफाई करेंगे, बीमारी को हटाएंगे. हा, अरे वा. या स्लाइड वर तर भरपूर सणांचे चित्र दिसत आहे. सण म्हणजे त्योहार आहे ना. तर इथे आपल्याला भरपूर सण दिसत आहेत. सांगा बरं कोणकोणते सण तुम्हाला दिसत आहेत? दिवाळी, ख्रिसमस, गणपती, रंगपंचमी, रक्षाबंधन. छान. पुढे पुढे वा. गुढीपाडवा. हा, अगदी बरोबर. आणखीन 15 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, विजयादशमी आणि वरती गोविंदा. बस. हा, हो.
हो, भरपूर भरपूर तुम्ही सण ओळखलात. आता हे घोषवाक्य वाचा. स्वच्छता म्हणजे रोज नाहीतर कायम म्हणजे बस. आजारपण. ओके, छान. स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे आजारपण. कोणतेही सण येण्या अगोदर आपण घराची साफसफाई करतो, स्वच्छता करतो. तर जर आपण रोज स्वच्छता करणार तर आपल्याला आजारपण येणार नाही. उलट जेथे स्वच्छता तेथे समृद्धी. म्हणून स्वच्छतेची सवय अंगी बाळगा व आयुष्यातील प्रत्येक दिवस सणासारखा साजरा करा. या स्लाइड मध्ये हा माणूस काय घेऊन जात आहे? या चित्रामध्ये माणूस मटका घेऊन जात आहे. लोटा है, लोटा. लोटा. हो, हा माणूस लोटा घेऊन शौचाला जात आहे. उघड्यामध्ये शौच करणे हे योग्य आहे का? योग्य आहे की अयोग्य? खुले में शौच करना योग्य है की अयोग्य? छान. मग काय करायला हवं? फिर क्या करना चाहिए? बांधण्या आणि म्हणून नये शौचाला लोटा घेऊन जाऊ नये. बरोबर. तर काय करायला हवं? शौचालय बांधायला हवेत. आणि बघा आपल्या घोषवाक्य सुद्धा लिहिलंय, संडास बांधण्या नाही म्हणू नये, शौचाला लोटा घेऊन जाऊ नये. मतलब शौचालय बनाने से ना मत बोलिए और शौच के लिए लोटा लेकर मत जाइए. ठीक है, यानी सरकार ने अभी फ्री में शौचालय बनवा रही है तो हमें उसका फायदा उठाना है, क्योंकि वह सार्वजनिक और व्यक्तिगत आरोग्य के लिए, सुरक्षा के लिए उपयुक्त है. मुलांनो, तुम्हाला आता मराठी वाचता येतं, समजता येतं. म्हणून तुमचं तणाव दूर करण्यासाठी, तुमचं मनोरंजन करण्यासाठी, तुम्हाला आनंद देण्यासाठी तुमच्या धड्याच्या मागील पृष्ठावर हे हास्य विनोद दिलेला आहे. हास्य विनोद म्हणजे चुटकुला या जोक्स. वाचू नका, थांबा. हा, ठीक आहे. ओके. हास्य विनोदात आई आणि मुलगाचा संवाद दिलेला आहे. मी आईचा संवाद वाचत आहे, तुम्ही मुलगाचा संवाद वाचा. ठीक आहे. आई: अरे बंडू, डोळे मिटून आरसा पुढे का उभा आहेस? मुलगा: आई, मी झोपलो म्हणजे कसा दिसतो ते पाहत होतो. बरोबर. अगं आई, मी झोपलो म्हणजे कसा दिसतो हे पाहत होतो. तो आई ने बंडू से कहा कि तुम आंखें बंद करके आईने के सामने क्यों खड़े हो? तो लड़के ने कहा कि मैं आंखें बंद करके इसलिए आईने के सामने खड़ा हूँ कि मैं देखना चाहता हूँ कि जब मैं सोता हूँ तो मेरा चेहरा कैसे दिखता है. बताओ बच्चों, आंख बंद है तो चेहरा दिखेगा क्या? नहीं. तो ये था आज का हास्य विनोद. आता वेळ आहे गृहपाठाची. गृहपाठ. हा, आजचा गृहपाठ एक उपक्रम आहे मुलांनो. तुम्हाला एक उपक्रम करायचा आहे आणि तो उपक्रम आहे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरात काही घोषवाक्य लिहितात, अशा घोषवाक्यांचा संग्रह करा. हाँ, तो बच्चों, हमारे शहर में जगह जगह दीवारों पे, बस स्टैंड पे, हर जगह कुछ घोषवाक्य लिखे जाते हैं. तो आपको उन्हें पढ़ना है और एक कॉपी में लिखना है. जैसे कि आजकल हर बीएसटी बस पे एक घोषवाक्य लिखा होता है. हर बीएसटी बस स्थानक पे, बस स्टैंड पे एक घोषवाक्य लिखा होता है. क्या आपको याद है कौन सा घोषवाक्य लिखा रहता है हर बस पे? मास्क नाही, प्रवेश नाही. अगदी बरोबर, शाबास. मास्क नाही, प्रवेश नाही. हा, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठाच्या माध्यमाने आपल्याला स्वच्छ सार्वजनिक ठिकाण म्हणजे हा, बोलो बेटा. गिल्ला कचरा डालेंगे तो कौन से कलर के डब्बे में? हरे कलर के, हरे में बेटा, ग्रीन कलर के डब्बे में. ठीक है. जो कचरा सड़ता है
उसे ग्रीन रंग के कचरे के डिब्बे में डालना चाहिए। ठीक है, तो चलो बच्चों, ये जो आपने पूछा ये जानकारी और बहुत सारी जानकारी आप लोगों तक हमने पहुंचाया। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठाच्या माध्यमाने आपल्याला स्वच्छ सार्वजनिक ठिकाण म्हणजे स्वस्थ राहणीमान हे सुविचार हा संदेश आपल्याला मिळाला। एवढंच नव्हे तर साने गुरुजी व गाडगे बाबा असे थोर समाज सुधारकांचे जीवन परिचय व त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोचले। असले अनेक बहुमूल्य विचार आम्हा शिक्षकाच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत कोविड-19च्या या महामारीतही पोचवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग कटिबद्ध आहे आणि तुम्ही पण कटिबद्ध राहा माँ कसम बद्दल। माँ कसम म्हणजे माँ शपथ, MAH ही शपथ। M म्हणजे मास्क घाला, A म्हणजे अंतर ठेवा आणि किती अंतर ठेवायचं तर 2 मीटर अंतर ठेवा आणि हात धुवत राहा साबणाने किंवा हँड वॉशने, कारण जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं। लक्षात ठेवा मुलांनो, आज आणि आजपर्यंत चे सर्व शैक्षणिक व्हिडिओज तुम्ही पाहू शकता YouTubeच्या BMC Edu हिंदी स्टँडर्ड 4 ह्या चॅनलवर। ठीक आहे, आणि हे चॅनल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजसाठी एवढंच मुलांनो, पुन्हा भेटूया पुढच्या ऑनलाईन मराठी तासात। तोपर्यंत असेच चांगले विचार मिळवत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा हीच माझी शुभेच्छा। आता मला म्हणजे तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंगला निरोप द्या। धन्यवाद।